तर आज ना इडली सांबारचा असा बेत केलाय. तर नेहमी सकाळीच करत असते मी, पण आज काही कारणानं बाहेर गेले होते आणि सकाळी, त्यामुळे मला करताच आलं नाही आणि अचानक बाहेर जायचं ठरलं, त्यामुळे सकाळी नाही केलं. तर आता संध्याकाळी केलंय मी. तर इडली आणि सांबार छान असं झालंय. आता आम्ही खाणार आहे. तुम्ही पण या सगळी इडली सांबार खायला. वसा टाकत नाही. काय वसा तो मला सांगा. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिले आदितवारी मुकाट्याने उठावं, सचिन स्नान करावं, अग्नोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गठी द्याव्या, पानांचा विडा, फुलांचा झेला. नमस्कार, मी अमृता क्षीरसागर. माझ्या मिनी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार. तर आज ना सूर्यनारायणाची पूजा करतात. तर ना पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी पूजा ही करतात. तर मी पूजा केली, कशी केली तुम्हाला दाखवते आणि सांगते पण. तर असं सूर्यनारायणची प्रतिमा काढली आहे पाटावरती आणि आपल्याला ना आदित्य रानुबाईची कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गाजर, बोरं, ऊस ते काही असेल तर त्याचाही नैवेद्य दाखवायचा आहे. तर बोरं नव्हती, त्यामुळे मी फक्त गाजर आणि गुळ खोबऱ्याचा दाखवलाय. आणि सकाळी लवकर उठून अशी पूजा मांडायची. काही काही जण उपवास पण करतात आणि ही पूजा मांडून कहाणी ना ऐकून नंतर आपण जेवण केलं, उपवास नाही केला तरीही चालतं. आणि शक्यतो तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य सुद्धा असतो किंवा शेवटच्या रविवारी सुद्धा ना पोळीचा नैवेद्य, गव्हाची खीर असं सगळं करतात. तर मी अशी पूजा आज मांडली. तुम्ही मांडली का? आणि ही आपली रोजची देवपूजा. कुकरला भाजी लावली शिजायला. तर काळा जो घेवडा असतो ना तो कुकरला शिजवणार आहे, नंतर फोडणी टाकायचंय आणि तशी भाजी छान होते ना. तर थोडंसं मीठ टाकले आणि शिजायला ठेवले. आता लसूण वगैरे मी सोलून घेते.